नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंसह शंभूराज देसाईंवर हल्लाबोल केलाय। जरांगेंनी 4 सलाईन घेतल्या, त्यांचं उपोषण सुटलं आहे असं वाघमारेंनी म्हटलंय। मनोज जरांगेंनी उपोषणाची नौटंकी बंद करावी असंही वाघमारेंनी म्हटलंय। जालना पोलिसांवर शंभूराज देसाईंचा दबाव असल्याचा आरोप करण्यात आलाय। देसाईंना राज्यात दंगली घडवायच्या आहेत का? नवनाथ वाघमारे यांनी हा सवाल उपस्थित केलाय। ओबीसींसाठी ही करो या मरोची लढाई असल्याचं देखील या दरम्यान त्यांनी वक्तव्य केलं आहे। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची नौटंकी बंद करावी असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय। तर सोबतच जालना पोलिसांवर शंभूराज देसाईंचा दबाव असल्याचा देखील आरोप करण्यात आलाय। देसाईंना राज्यात दंगली घडवायच्या आहेत का असा सवाल नवनाथ वाघमारे यांनी उपस्थित केलाय। जरांगेचं उपोषण 2 दिवसापूर्वीच परवा सुटलेलं आहे। जरांगेने ज्यावेळी 4 सलाईन घेतल्या त्यावेळेस त्याचं उपोषण सुटलेलं आहे। आता नौटंकी जरांगेने करू नये आणि समाजाला वेठीस धरू नये, म्हणजे कुठेतरी समाजाला भावनिक करण्याचं काम करू नये। त्याच्या समाजाला कळलं पाहिजे की 4 सलाईन ज्यावेळेस जरांगे घेतो त्यावेळेस उपोषण कुठल्याही तज्ज्ञ माणसाला विचारा की 4 सलाईन, 1 सलाईन जरी घेतली तर उपोषण सुटतं। यांनी 4 सलाईन घेतल्या आणि आता पोपटासारखा बोलू लागला, म्हणजे जरांगेचं उपोषण उपोषण कुठेतरी बंद ठेवून समाजाला वेठीस धरण्याचं काम सुरू आहे। बंद करण्याचा अधिकार आहे, परंतु तुमचं उपोषण सुरू असताना बंद पाहिजे ना। तुमचं उपोषण सुटलेलं आहे, त्यामुळे त्यांनी आता लोकांना वेड्यात काढणं बंद करावं। मी तर रोज शांततेचं आवाहन करतोय, मराठ्याला शांत राहा, पण समोर बी पाहिजे तसं। आणि याला ओबीसी मराठा नावच देऊ ना। ओबीसी मराठ्याच्या अंगावर कवाच येत नाही, मराठा ओबीसी अंगावर जात। हे नाटक कंपनी थोडी, त्या भुजबळ्यांनी लावलेली नाटक कंपनी थोडी करते। भांडण खेळायसाठी, ते आरक्षणासाठी नाही, ते ओबीसीसाठी लढायचं म्हणून नाही येत। काही नाही, ओबीसीसाठी लढायचं असलं तर तिकडं पंढरपूरला, तिकडं आंदोलन। हे ओबीसीसाठी लढत नाहीत, हे कायसाठीच नाही, हे फक्त भांडण खेळायसाठी।